नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी। माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक राज्यभर चर्चेचा विषय ठरते आहे। मात्र शरद पवार गटाने अजित पवारांच्या विरोधात थेट उमेदवारच दिला नव्हता। हे खरं आहे का? जाणकारांनी नक्की कमेंट करा। माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत काकांनी डाव साधला एवढं मात्र खरं आहे आणि अशी चर्चा देखील आता होती। माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत खरी लढत अजित पवारांचे निळकंठेश्वर पॅनल आणि चंद्रराव तावरे यांचं सहकार बचाव पॅनल यांच्यातच झाली। त्यामध्ये अजित पवारांच्या निळकंठेश्वर पॅनलने बाजी मारली आणि चंद्रराव तावरे यांचे सहकार पॅनलचे उमेदवार दुसऱ्या नंबरवर राहिले। पण यात सगळ्यात मोठा दारुण पराभव मात्र शरद पवार यांचा झाला, कारण त्यांनी बळीराजा पॅनल उभं करून अजित पवार आणि चंद्रराव तावरे यांना आव्हान द्यायचा प्रयत्न केला होता। अर्थात हा प्रयत्न करताना देखील शरद पवारांनी तो सरळ पद्धतीने केला नाही, तर तिथेही एक वेगळाच डाव खेळला। काय तो डाव आहे आणि उडाला तर कावळा बुडाला तर बेंडूक हे पवारांनी कसं साधलं बघणार आहोत। बारामतीच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या बहुचर्चित निवडणुकीची मतमोजणी आज पार पडली। अजित पवारांच्या नेतृत्वाखालील निळकंठेश्वर पॅनल, शरद पवार आणि युगेंद्र पवारांच्या नेतृत्वाखालील बळीराजा बचाव पॅनल, चंद्रराव तावरे यांच्या नेतृत्वाखाली सहकार बचाव पॅनल आणि शेतकरी संघटनाचे कष्टकरी शेतकरी पॅनल अशी 4 पॅनल मैदानात होती। त्यात ब वर्ग गटातून उपमुख्यमंत्री अजित पवार हे विजयी झालेत। 102 पैकी 101 मतं वैध होती आणि त्यातील अजित पवारांना 91 मतं मिळाली। जेव्हा आपण हा व्हिडिओ करतोय तोपर्यंत अजित पवारांनी अखेर बाजी मारली आहे। बळीराजा पॅनलचे नेतृत्व शरद पवारांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे जाणून बुजून सोपवलं नव्हतं, तर ते बारामती विधानसभा निवडणुकीत पडलेले उमेदवार युगेंद्र पवार यांच्याकडे दिलं गेलं होतं आणि त्यामुळे पवारांनी उडाला तर कावळा बुडाला तर बेंडूक हेच राजकारण साध्य केलं अशी सध्या चर्चा आहे। आपली कन्या सुप्रिया सुळे हिच्यावर कुठल्याही निवडणुकीतल्या पराभवाचा ठपका बसू नये यासाठी पवारांनी अजित पवारांच्या सख्या पुतण्याला म्हणजेच श्रीनिवास पवार यांचा मुलगा युगेंद्र पवार याला बळीराजा पॅनलचं प्रमुख केलं होतं आणि त्यामुळे अजित पवारांचा विजय झाला तरी त्यांच्या विरुद्ध आपली मुलगी पराभूत झाली नाही, तर त्यांचाच पुतण्या पराभूत झाला असं समीकरण पवारांनी बसवलं होतं। वास्तविक 2 राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांपासून अलग झाल्यानंतर शरद पवारांनी सुप्रिया सुळे यांना स्थानिक राजकारणात लक्ष घालण्याची सूचना केली होती। याचा अर्थ साखर कारखाने आणि अन्य सहकारी संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुप्रिया सुळे स्वतः लक्ष घालणार असं त्यावेळी पवारांनी सूचित केलं होतं। मात्र तसं घडलं नाही। त्यांनी माळेगावच्या निवडणुकीच्या थेट जबाबदारीतून सुप्रिया सुळे यांना अलगद बाजूला ठेवलं आणि अजित पवारांच्या विरोधात स्थानिक निवडणुकीत पराभव होऊ शकतो याचा अंदाज येताच सुप्रिया सुळे देखील अलगदपणे बाजूला गेल्या आणि बळीराजा पॅनलचं नेतृत्व युगेंद्र पवार यांना करायला लागले। त्यामुळे विधानसभेपाठोपाठ साखर कारखान्याच्या निवडणुकीत देखील युगेंद्र पवार यांच्यावर पराभवाचा ठपका बसलाय। या आधीच्या निवडणुकीमध्ये जे कोणी पवार पराभूत झाले ते सगळे शरद पवारांचे सख्खे नातेवाईक नाहीत, तर अजित पवार यांचे सख्खे नातेवाईक आहेत हे या ठिकाणी अधोरेखित करावं लागेल। अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार याचा मावळमधून लोकसभा मतदारसंघात पराभव झाला। सुनेत्रा पवार बारामतीतून हरल्या। त्यापाठोपाठ विधानसभेत युगेंद्र पवार हरला आणि आता माळेगावच्या निवडणुकीत देखील युगेंद्र पवार यांचाच पराभव झालाय। काकांनी आपली मुलगी सेफ ठेवली आणि अजितदादांच्या करवी त्यांच्याच पुतण्याला धोबीपछाड दिला असं मत आता राजकीय जाणकार व्यक्त करतात। मात्र शरद पवार गटाने अजित पवारांच्या विरोधात थेट उमेदवार दिला नव्हता अशी देखील एक बातमी आहे। खरं आहे का? आणि पवारांनी डाव साधला आणि सुप्रिया सुळेंना सेफ ठेवलं का? अंदाजा होता का पवारांना की आपण पराभूत होणार आहोत? पराभव माहीत होता म्हणून युगेंद्र पवार यांना पुढे केलं का? यावर देखील तुमचं मत नक्की कमेंट करा। मात्र एकंदरीत या सर्व साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजितदादांनी बाजी मारली आहे आणि हा विजय अजितदादांसाठी प्रतिष्ठेचा आणि महत्त्वाचा होता, कारण बारामतीवर अजितदादांना वर्चस्व प्रस्थापित करायचं असेल तर हा कारखाना आपल्या ताब्यात ठेवणं गरजेचं होतं आणि येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील तोंडावर आहेत आणि त्या दृष्टीने देखील हा विजय अजितदादांसाठी अतिशय महत्त्वाचा होता। अशाच व्हिडिओसाठी मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।